चादरी वाटल्या गरिबांमध्ये, किंवा कुठे भंडारा केला, किंवा कोणती पाणपोई बनवली, कोणत्या धर्मशाळेला मदत केली, कुठे हँडपंप लावला, तर ह्या गोष्टी धर्मासाठी कामाच्या आहेत. पण गुरु विना, म्हणजे गुरु केल्याशिवाय आपण जी ही पुण्य करतो ती व्यर्थ सांगितली आहेत. आणि मग हे देखील सांगितलंय की जशी कर्म केली असतील तशी सगळी मिळतील. जरी तुम्ही पक्ष्यांना दाणेच टाकले असतील तरीही ते तुमचं पुण्य म्हणून लिहिलं जाईल. तुम्ही मुद्दामहून एखादी मुंगी जरी मारली तेही तुमचं पाप म्हणून लिहिलं जाईल. जोवर गुरु नाही धारण करत, जितकी जीव हिंसा तुम्ही करता ती तुमचं पापकर्म म्हणूनच लिहिली जाते. तर सांगायचा भाव असा आहे की पाप तर खूप सारी करतात दररोज, आणि पुण्य कधी कधी तरीच करता तुम्ही, ज्याला तुम्ही पुण्य मानत होता गुरुशिवाय. आता हे पण सांगितलंय की जो जसं कर्म करेल तसं फळ देईल भगवान, हे सुद्धा नक्की आहे. आता हेही म्हटलंय की गुरुबिन माला फेरते गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल हैं पूछो वेद पुराण. तर आता गुरुशिवाय जे दान केलं हे व्यर्थ आहे. तिथे असं सांगतात की जे केलं आहे ते नक्कीच मिळणार. तर ह्याचं त्यामागे एक गुपित आहे, त्याला अध्यात्मज्ञान म्हणतात. आता जसं एखाद्याने चांगलं दान केलंय, भंडारे केले आहेत, आणि चादरी वाटल्या आहेत, पाणपोया बनवल्या, पक्ष्यांना दाणेसुद्धा टाकले आहेत, तर पुढच्या जन्मात गुरु न केल्यामुळे त्याला मनुष्य जीवन नाही मिळणार. नेक्स्ट जीवनात समजा तो कुत्रा बनला पुढच्या जन्मात, आणि कुत्र्यांची अवस्था तुम्ही बघता आजकाल. एका कुत्र्याला किती फॅसिलिटीज दिल्या जातात त्या शेठ सावकाराकडून जो कुत्र्याला पाळतो. वेगळी अशी त्याची रूम असते, खोली, आणि त्यात AC लावलेला आहे, कूलरही लावले आहेत. पूर्वी कूलर लावायचे, आता AC लावले जातात त्यांच्यासाठी. आणि त्याला खायला पण खूप छान जेवण मिळतं. दिवसा नोकर आंघोळ घालतात, छान फिरवून आणतात. आणि मग काय होतं, गाडीमध्ये तो कुत्र्याचा मालक तर ड्रायव्हर बनतो, आणि कुत्रा मालकाच्या सीटवर बसून अशी मान बाहेर काढून बघत जातो ऐटीत. आता कुत्र्याने मागच्या जन्मात गुरु न करता दानधर्म केले, मालकांनी ते दिले त्याला. सामान्य व्यक्तीला देखील त्या सोयी मिळत नाहीत ज्या त्या कुत्र्याला मिळतात. कार देखील आहे, ड्रायव्हर देखील आहे, AC रूमही आहे, खायला आधुनिक जेवण पण आहे, खूप चांगला आहार आहे, फार मोठं प्रेम मिळत आहे. आता ह्या जन्मात त्याने जे काही केलं होतं, गेल्या जन्मात गुरुशिवाय सगळं पुण्य दिलं त्याला काळ भगवानाने. हे तर द्यावंच लागतं, जसं कर्म असतं तसं फळ तर देणारच देणार. पण ती सुविधा मिळाली कुत्र्याच्या जन्मात, आणि नेक्स्ट जन्म त्याचा डुकराचा असेल. आता सांगा कोण त्याला ठेवेल गाडीत आणि कारमध्ये वेगळी खोली बनवून? आता काय मिळणार त्याला? आणि जर त्या पुण्यात्म्याने गुरु धारण केले असते आणि मग दान केलं असतं, एकतर पार झाला असता, नाहीतर हे मनुष्य जीवन मिळालं असतं, सुखही मिळतं, आणि मनुष्य जीवनात परत भगवानाने येऊन सांभाळलं असतं. त्याचा नियम आहे, जो जन मेरी शरण है ताका हूम दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. आज हे दोनच विषय आहेत सत्संगाचे, की एकतर एकदा का जो मालकांना शरण येतो आणि त्याचं अकाउंट उघडलं, जसं एखादा रोगी आहे आणि डॉक्टरने उत्तर दिलं आणि इथे आला, त्याला इथे नव्हतंच यायचं, अगदी फास्ट लागायची वेळ आली, सगळे रस्ते बंद झाले, तेव्हा इथे आला, हेही चांगलं भाग्यच त्याचं, त्याला नाम मिळालं. आता जे ह्या उद्देशाने येतात की आमची व्यक्ती बरी होऊ दे, मग चांगली गोष्ट आहे, आणि तो नाम घेऊन गेला, त्याने भक्ती केली आणि त्याचा मृत्यू झाला, तर तो ह्याचा परमात्म्याचा मुलगा झाला. आता तुम्हाला हेही सांगितलं होतं की हा मंत्र, पहिला मंत्र घेतल्यामुळे आणि त्याच्या काही जपामुळे बरीचशी मानव जन्म प्राप्त करण्यायोग्य अशी कर्मे बनतात तुमची. मग त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच मृत्यू तर येणारच, तर एक वस्त्र बदलून येईल, कुर्ता पायजामा, येताच परत भक्ती मिळेल, आणि अशा घरात जन्म घेईल जिथे आधीपासून भक्ती होत असेल, मिळेल त्याला. तर आपण तर आपल्या स्वार्थाला काउंट करत असतो की ह्यांनी अजून जगावं, धंदा करावा, कमवावं,
आणि जर ह्याचा काही इलाज झाला नाही, कितीही प्रिय मुलगा असो, मुलगी असो, आणि ती रोगी होऊन जाते, ट्रीटमेंट करून आपण थकतो, तेव्हा तुम्हीच म्हणता की भगवान ह्याला सोडवून टाक. स्वतःच्या मुलाच्या बाबतीतही म्हणावं लागतं की हे भगवान याला नेलेस तर बरं होईल. दुःखी होत आहे. आता जर भगवानाने नेलं नाही तर काळ नेईल. बिन नामाचा तर नाम घेऊन मग मेला तर भगवानानेच नेलं त्याला, आणि मग परत जन्म देईल मनुष्याचा. तर मागची सगळी पापं नष्ट करून त्याची नव्यानं भक्तीला सुरुवात करून मग 2 जन्मात पार करतीलच परमात्मा. तर किती मोठं पुण्य आहे, केवढा मोठा बेनिफिट आहे तुम्हाला मिळालेला. दुसरी गोष्ट ही आहे की इथे येणारा अगदी सगळीकडून हरलेला असू दे आणि सत्य समर्पित भावाने, कारण की परमात्मा आत्म्याचा सोबती आहे, ह्या मनाचा सोबती नाही. मन तर वरवर हो म्हणत असतं आणि आत्मा रडून हो म्हणतो, आणि रोगी ज्या दिवशी असं हो म्हणून असं खऱ्या मनाने म्हणतो की हे भगवान आयुष्यभर तुमची भक्ती करीन आणि कोणताही ह्यानंतर फालतूपणा करणार नाही, पक्की गॅरंटी आहे, तर लगेच ऐकतो, रोज फरक पडायला सुरुवात होते. तर अशा प्रकारचं समर्पण हा तेव्हा करेल जेव्हा ह्याला ज्ञान होईल. आता तर कोणाचं तरी सांगण्यावरून आलं की चला तिथे बरे होतात, चला तिथे बरे होतात. टीव्हीवर पाहिलं, अमुक अमुकनी सांगितलं की मी बरा झालो, तर ते बरे झाले, ते खोटं नाही बोलत, ते इथेच सापडतील. बेशक विचारा त्यांना चालताना फिरताना. आणि जे नाम घेऊन बरे नाही होत, ते का नाही होत आहेत? सतगुरु के दरबार में कमी कहे की ना, अनसमोज ना पावता तेरी चूक चाकरी मा. ह्याच कारणामुळे त्याला लाभ नाही मिळाला तर त्याच्यामध्ये काही दोष आहे. त्याच्या काही सेवेमध्ये समर्पण भाव कमी आहे. आणि जेव्हा आपण समर्पित होतो तेव्हा समजा की आपण सगळ्या पूजा सोडून, सगळ्या मर्यादा सोडून एका मालकाच्या मार्गावरून, परमात्म्याने सांगितलेल्या मार्गावरून जाऊ. तेव्हा आपण अन्य उपासना बंद करू, जेव्हा आपण एका परमात्म्यावर आश्रित होऊ. आम्ही पूर्वी न जाणो किती व्यभिचार करत होतो. अमुक अमुक देवाची पूजा करा, अमुकची पूजा करा, आमका पीर पूजा, तमुकची पूजा करा. आणि आता आपण एकच पती करायचा, एक मालक, एक पती, एक स्वामी, कबीर भगवान. आणि जेव्हा तुम्ही हृदयापासून स्वीकार करता ह्या परमपित्याला, आणि मग बघा, पति भरता जमी पर जो जो धर है पाव, समृत झाड़ू देत है ना काटा लग जावे. ओय है. सांगतात अशा भावामध्ये तुम्ही येता की कबीर साहेबांच्या शिवाय दुसरा कोणी भगवान नसेल तुमच्या हृदयामध्ये, आणि अन्य कोणत्याही देवाकडून, झाडफूकवाल्याकडून प्रयत्न स्वप्नातही करू नका, विचारच नका करू. तर तुम्ही पतिव्रता पदावर याल. कहे कबीर सुनो भी साधो, मैं तो हूँ विश्वास में. विश्वास ठेवलास तर मी तुझ्यासोबत आहे, अविश्वास दाखवलास तर मी तुझ्यासोबत नसेन. जसं तू करशील तसं तुला देईनच. तर अशा प्रकारे इथे कमी नाही राहणार. कमी असेल तर तुमची एखादी तुमचीच कमजोरी असेल जी दूर करण्यासाठी ज्ञान ऐकवलं जातं. तर इथे येणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही हातात लाडू आहेत. इथेही सुख, आयुष्यही वाढेल आणि संपूर्ण मोक्ष, नेहमीसाठी सुखी व्हाल. आता ह्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. आणि काय सांगतात, हे ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला अशी स्थिती जाणवेल. सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक दुआरे. ओए होए. नरक द्वार में दूत सब करते खेचातान, उनसे कभू नहीं छूटता फिर फिरता चारों खाली. चार खानी, हे 4 प्रकारचे पशु पक्षी, जलचर, हे जे किडे आहेत सगळे 4 खानीमध्ये येतात. 4 विभागात वाटले या प्राण्यांना. चार खानी में भ्रमता कभू न लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. हाय हाय. ह्याला शरण आल्यावर, प्रथम मंत्र प्राप्त झाल्यावरच, पहिली गोष्ट तर नाम घेतल्यावर मग काळाच्या किंवा हा मृत्यू जवळ नाही येऊ शकत तुमच्या. परमात्म्याशी परिचित ते महापुरुष देखील सांगतात,
काल डरे करतार से, जय 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 जगदीश। जोरा जोड़ी झाड़ता, पगरज डरे शीस। आता काय सांगतात? काल जो पीसे पीसना, और जोरा है पनिहार। ये दो असल मजदूर हैं मेरे सतगुरु के दरबार। जोहरा म्हणतात मरणाला, कारण की पुण्यात्म्यांनो, ह्या अध्यात्म मार्गातले काही शब्द वेगळे असतात. तर ते समजण्यासाठी आपल्याला समजावलं पण जातं सोबतच. जसं गीता अध्याय नंबर 7 मधल्या श्लोक नंबर 29 मध्ये त्यात लिहिलं आहे, जरा मरण मोक्षाय यतंती ते ब्रह्मतत्विदु कृष्णम अध्यात्मच अखिलच कर्मम. की जे जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतात. इथे जरा म्हणजे आहे वृद्धावस्था आणि मरण म्हणजे मृत्यू. तर ते तत्ब्रह्मशी, त्या परमात्म्याशी परिचित झाले आहेत, जे जगातल्या इतर कोणत्याही इतर वस्तूकडे लक्ष जास्त जात नाही. भगवान जे देतो त्यात समाधान मानतात आणि आपला भक्ती उद्देश ठेवतात. आणि जरा म्हणजे म्हातारपणातले कष्ट आणि मृत्यूचे कष्ट ह्यापासून वाचायचा प्रयत्न करतात. त्यांनी त्या भगवानाला ओळखलंय आणि सगळ्या कर्मांना ओळखून चुकलेत. तर तिथे जरा म्हणजे आहे मृत्यू, जरा म्हणजे वृद्धावस्था. आणि इथे जोहरा म्हटलंय की जमजोरा जा सेठ रे। जोहरा म्हणजे मृत्यू आणि काळाचे दूत. मग इथे म्हणतात काल डरे करतार से, जय जय जगदीश। आणि और जोहरा जोरा हा मृत्यू जोडी झाड़ता, म्हणजे परमात्म्याच्या वाहना साफ करतो. हा म्हणजे नोकर, खरा नोकर आहे हा मृत्यू. नोकर मालकाच्या आज्ञेशिवाय काही काम नाही करू शकत. काल जो पीसे पीसना, आधी राजा लोकांचे म्हणजे नोकर दळायचे. म्हणतात की हा काळ इथल्या 21 ब्रह्मांडांचा स्वामी ब्रह्म, हा तर सद्गुरू कबीर भगवानांचा असं समजा दळण दळणारा नोकर आहे, जे सगळ्यांची व्यवस्था ह्याच्याकडून करवतात असं समजा. म्हणजे हा नोकर आहे, त्याच्या आज्ञेनेच सगळी कामं चालली आहेत. आणि जोहरा झोडी, जोहरा म्हणजे मृत्यू, झोडी म्हणजे वाहना साफ करतो. और पगरद डारे शीस। चरणाची, परमात्माच्या चरणाची धूळ माती कपाळाला लावतो. तेव्हा नोकर एक मालकाच्या मुलांची हानी कशी काय करू शकतो? तर तुम्ही झाला आहात मालकांची मुलं, जी शरणी आला आहात. तर काय सांगतात? काल डरे करतार से, जय 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 जगदीश। और जोरा जोड़ी झाड़ता, पगरज डारे शीस। काल जो पीसे पीसना, और ये जोरा है पनिहार। आता दुसऱ्या शब्दामध्ये सांगत आहेत की हा काळ इथल्या ज्या सगळ्यांना खातो, तो तर परमात्म्याचं दळण दळतो. आणि मृत्यू भगवानाकडे पाणी भरतो. पाणी भरणं म्हणजे दासी असायच्या राजांकडे. और आणि ये दो असल मजदूर हैं मेरे सतगुरु के दरबार। गरीबदास जी सांगत आहेत, तर तुम्ही त्या परमात्म्याला शरण आला आहात. तर इथे काय सांगत आहेत की सतगुरु के उपदेश का अब लाया एक विचार। और जय सतगुरु ना मिलते तो जाते नरक द्वार। नरक द्वार में दूत सब फिर करते खेचाताण। आता तुम्हाला पकडून जर कोणी विहिरीत पडू इच्छित असेल तर काय खुश होऊन पडाल? सगळे हातपाय माराल, ओरडाल, बॅक माराल जेवढी तुमची क्षमता असेल. मग तिथे तर नरक सुद्धा, विहीर सुद्धा हाहाकार माजलेला चोपून काढले जात आहेत. कोणी सडत आहेत, कोणाला कावळे ओरबाडत आहेत. आणि त्या खड्ड्यात खंदकात तुम्हाला फेकण्यासाठी नेलं जात आहे समूहाच्या समूहांना. हजारोंच्या संख्येने यमदूतांनी भाले पकडलेले असतात. हे जे शरीर आहे तुमचं, हे तर वरचा कुर्ता पायजमा आहे. खरं शरीर तर त्याच्या आत आहे, ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्यामध्ये प्राणी मरत नाही, पण वेदना खूप होतात. तर हे भूत प्रेत ह्या सूक्ष्म शरीरात फिरतात, जे तुम्हाला दिसू नाही शकत. आणि तिथं जे शरीर असतं त्याला जेव्हा आदेश मिळतो धर्मराजाकडून, धर्मराजाच्या इथून न्यायाधीशाकडून, जा याला नरकामध्ये, त्याला स्वर्गामध्ये, याला गाढवाच्या योनीत, याला कुत्र्याच्या योनीत, ते तर पटपट निघून जातात. यमाचे दूत जेव्हा त्याला उचलून घेऊन जात असतात सगळ्या टोळीच्या टोळीला, जसे राखणदार प्राण्यांना फाटकामधून अडवताना,
ते परत पळू नयेत म्हणून काठी मारून आत कोंडतात. तर ती तिथे स्थिती होईल त्या प्राण्यांची जे सद्भक्ती नाही करत किंवा नकली संतांकडून नाम घेऊन भक्ती करतात. सद्गुरू नाही मिळाला ज्यांना, यमाचे दूत त्यांना पुढे घेऊन जातात आणि ते परत पळतात. तिथे कोण जाणार राजी खुशीने? मग त्यांना सरळ भाले टोचतात, दे ठोकून, कुठेही लागू दे, आणि मग त्यांना ढकलून कोंडतात त्यात आणि फाटक बंद करून टाकतात. तर इथे सांगतात नरक द्वार में दूत सफर करते खेचा ताण, उनसे कभू ना छूटता. आणि त्यानंतर नरक भोगून मग कुठे? मग 84 लाख योनींमध्ये 4 खाणींमध्ये परतून येतो. 4 खानी में भरमता और कभू न लगता पार, ये फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. आता परमात्म्याचा हा मंत्र घेतल्यामुळे, मर्यादेत राहून भक्ती केल्यामुळे तुमचं केवढं पर्वताहून मोठं दुःख टळलं. बायपास काढला तुम्ही जर मर्यादेत राहाल तर.